तर आज आपण बघूया क्विज टेस्ट 2चं सोल्युशन. त्याच्यामध्ये आपण 30 क्वेश्चन बघितले होते आणि 30 क्वेश्चन फॉर द 30 मार्क्स, पण त्यातले 2 क्वेश्चन हे चुकीचे आहे, त्याच्यामुळे 2 मार्क हे सर्वांना भेटणार आहेत. तर टोटल जे आहे ते आहे 28 + 2. तर पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन इज द कन्व्हेन्शनल करंट इन द PN junction diode flows. So this is the symbol of PN junction diode. So diode has a two terminal, anode and the cathode. तर आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये करंट फ्लोज ओनली इन द वन डायरेक्शन. म्हणजे इफ वी कनेक्ट ॲनोड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड टू द निगेटिव्ह टर्मिनल, तर डायोड काय झाला, फॉरवर्ड बायस. जो करंट फ्लो होणार त्याचं नाव आहे IF, फॉरवर्ड करंट. आणि इफ anode is connected to the negative terminal and cathode is connected to the positive terminal, तर रिव्हर्स करंट हा फ्लो होत नाही. म्हणजे IR काय झाला आहे, 0. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट कशी आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह. हा झाला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द PN जंक्शन डायोड. तर पहिलं स्टेटमेंट आहे, नी व्होल्टेज फॉर द सिलिकॉन डायोड इज 0.7. बरोबर आहे. सिलिकॉनसाठी किती आहे, 0.7 आणि जर्बिनियमसाठी आहे 0.3. नेक्स्ट सेंटेन्स, इन फॉरवर्ड बायस डायोड ॲक्ट्स ॲज अ ऑन स्विच. बरोबर, फॉरवर्ड बायसमध्ये इट विल वर्क ॲज अ ऑन स्विच. नेक्स्ट सेंटेन्स, रिव्हर्स बायसमध्ये इट विल वर्क ॲज अ ऑफ स्विच. तर तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर टी. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. द ब्रेकडाऊन ऑफ PN जंक्शन ऑकर्स इन फॉरवर्ड बायस, ए ऑप्शन, बी रिव्हर्स बायस, सी नॉट ऑकर्स आणि डी आहे बोथ A and B. तर आपल्याला माहिती आहे ब्रेकडाऊन जे होतं ते कुठे होतं, रिव्हर्स बायसमध्ये. हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फॉरवर्ड बायस आणि दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रिव्हर्स बायस. आणि हे जे व्होल्टेज आहे ते आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. Select the incorrect statement about the PN junction diode. So फर्स्ट आहे, यूज ॲज ऑन स्विच. बरोबर, फॉरवर्डमध्ये ऑन आणि रिव्हर्समध्ये ऑफ. नेक्स्ट सेंटेन्स, यूज इन द रेक्टिफायर. रेक्टिफायर बनवताना आपण PN जंक्शन डायोड यूज केले होते, पण फिल्टर बनवताना PN जंक्शन डायोड यूज करत नाही. फिल्टर बनवण्यासाठी आपण काय यूज करतो, रेजिस्टर, इंडक्टर अँड द कॅपॅसिटर. चौथा ऑप्शन आहे डी, यूज इन द कम्युनिकेशन सर्किट. तर कम्युनिकेशन सर्किटमध्ये PN जंक्शन डायोड यूज होतो, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. फिल्टरमध्ये डायोड यूज होत नाही, इथे आपण काय यूज करतो, रेजिस्टर, इंडक्टर अँड द कॅपॅसिटर. नेक्स्ट क्वेश्चन, झिनर डायोड इज हेवीली डोप डायोड. बरोबर आहे. ऑपरेट्स इन द रिव्हर्स बायस ऑल्सो. बरोबर आहे. आणि रिव्हर्स बायसमध्ये इट विल वर्क ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. मॅचिंग करायची आहे. एका ठिकाणी आहे डायोड, एका ठिकाणी आहे सिम्बॉल. तर PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे हा नॉर्मल. देन झिनर डायोडचा आहे हा, कॅथोडच्या साईडला आपण काय काढलं आहे, अल्फाबेट Z. आणि लाईट इमिटिंग डायोडचा सिम्बॉल आहे हा नॉर्मल डायोड आहे, फक्त 2 ॲरो असे बाहेर करायचे आहे, विच इंडिकेट्स इमिशन ऑफ लाईट. ओके, त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. मॅच करायचे आहे पेअर. एका ठिकाणी आहे डायोड, एका ठिकाणी आहे ॲप्लिकेशन. तर PN जंक्शन डायोडचं मेन ॲप्लिकेशन कुठं आहे, ॲज अ स्विच अँड इन द रेक्टिफायर सर्किट. बरोबर. LED 7 सेगमेंट डिस्प्लेसाठी यूज होतो. बरोबर आहे. आणि झिनर डायोडचं मेन ॲप्लिकेशन आहे ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर अँड ॲज अ प्रोटेक्शन सर्किट. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ए. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. अवालांचे ब्रेकडाऊन इन द PN जंक्शन डायोड ऑकर्स ड्यू टू. तर अवालांचे ब्रेकडाऊन हा कुठे ऑकर होणार, इन द PN जंक्शन डायोड.
आणि अवालांचे ब्रेकडाऊन हा कोणामुळे होते? बिकॉज ऑफ द चेन रिॲक्शन ऑफ द मायनॉरिटी चार्जेस. जे ब्रेकडाऊन हाय इलेक्ट्रिक फील्डमुळे झालं आहे ते कोणामुळे झालं आहे? बिकॉज ऑफ द झिनर ब्रेकडाऊन. आणि झिनर ब्रेकडाऊन कुठे ऑकर होणार? इन द झिनर डायोड. तर लक्षात घ्या, झिनर ब्रेकडाऊन झिनर डायोडमध्ये आणि अवालांचे ब्रेकडाऊन पी एन जंक्शन डायोडमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द LED. LED बद्दल सांगायचं आहे. तर LED मीन्स लाईट इमिटिंग डायोड. तर आपल्याला माहीत आहे LED हा फक्त कधी काम करणार? फॉरवर्ड बायसमध्ये. आणि LED बनवण्यासाठी आपण नॉर्मल जे सिलिकॉन जर्मेनियम यूज केलं आहे ते इथे मटेरियल यूज करता येणार नाही. आणि LED म्हणजे काय? बेसिकली इट्स कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट सिग्नल ऑर लाईट एनर्जी. तर तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज नॉट यूज्ड इन द LED. तर आत्ताच आपण बघितलं की नॉर्मल आपण जे सिलिकॉन जर्मेनियम यूज केले पी एन जंक्शन डायोड बनवण्यासाठी झिनर डायोड बनवण्यासाठी ते इथे आपण यूज करता येणार नाही. कारण की रिकॉम्बिनेशन झाल्यावर यांच्यामध्ये कोणती एनर्जी बाहेर पडत आहे? हीट एनर्जी. आणि आपल्याला कोणती एनर्जी पाहिजे? लाईट एनर्जी. म्हणून सिलिकॉन जर्मेनियम यूज न करता आपण काय यूज करायचं? गॅलियम आर्सेनाइड GaAs, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड आणि गॅलियम फॉस्फाईड. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे सिलिकॉन इज नॉट यूज फॉर LED. पुढचा क्वेश्चन बघू. स्टडी द गिवन स्टेटमेंट ऑफ द पी एन जंक्शन डायोड अँड सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट जे आहे ते स्टडी करून बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिले स्टेटमेंट आहे इन पी एन जंक्शन मेजॉरिटी कॅरियर प्रोड्युसेस करंट इन द फॉरवर्ड बायस. तर फॉरवर्ड बायसमध्ये जो करंट आला आहे तो कोणामुळे आला आहे? मेजॉरिटी कॅरियर. बरोबर आहे. इन पी एन जंक्शन मायनॉरिटी कॅरियर प्रोड्युसेस द करंट इन द रिव्हर्स बायस. बरोबर आहे. रिव्हर्स बायसमध्ये करंट ॲप्रॉक्सिमेटली कसा आहे? 0. पण प्रॅक्टिकली तिथे करंट येतो त्याची व्हॅल्यू खूप कमी असते आणि तो करंट कोणामुळे आहे? मायनॉरिटी कॅरियरमुळे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघूया. इन पी एन जंक्शन डायोड डोपिंग इज हाय. तर डोपिंग ही लो असते इन पी एन जंक्शन डायोड आणि हाय कोणामध्ये आहे? इन द झिनर डायोड. ओके. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. डोपिंग ही लो असते इन द पी एन जंक्शन डायोड. नेक्स्ट स्टेटमेंट इन पी एन जंक्शन डायोड झिनर ब्रेकडाऊन हॅपन्स इन द रिव्हर्स. पी एन जंक्शन डायोडमध्ये कोणतं ब्रेकडाऊन हॅपन होतं? अवालांचे ब्रेकडाऊन. तर हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामध्ये फक्त स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 आर करेक्ट. तर आन्सर जे आहे ते आहे आन्सर नंबर बी. स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट ओनली. नेक्स्ट क्वेश्चन. इन झिनर डायोड आफ्टर द झिनर ब्रेकडाऊन वोल्टेज अक्रॉस द डायोड. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा ब्रेकडाऊन झालं झिनर डायोडमध्ये त्या ब्रेकडाऊन वोल्टेजला आपण काय म्हणलं आहे? झिनर वोल्टेज. म्हणजे काय? VZ. आणि एकदा का ब्रेकडाऊन झालं तर डायोडकडे येणारं व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द डायोड रिमेन्स कॉन्स्टंट. आणि ह्याच भागाला आपण काय म्हणलं होतं? झिनर ब्रेकडाऊन रिजन. त्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, रिमेन्स कॉन्स्टंट. नेक्स्ट. रेक्टिफायर इज डिफाईन्ड ॲज. तर रेक्टिफायरचं सर्किट कसं असतं? रेक्टिफायर त्यासाठी बनवलं आपण टू कन्वर्ट AC सिग्नल इंटू पल्सेटिंग DC. तिथे कसं आहे? प्लस मायनस इनपुटला आउटपुटला कसं आहे? प्लस प्लस अँड द प्लस. सो करेक्ट ऑप्शन इज बी, AC टू पल्सेटिंग DC. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. हाफ वेव रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ dash PN junction diode. So this is a circuit diagram for the half wave rectifier. त्याच्यामध्ये इनपुट सेक्शनमध्ये आपण यूज करतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इनपुट सेक्शनमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि त्यानंतर एक PN जंक्शन डायोड आणि शेवटी आहे लोड रजिस्टर. येथे आहे इनपुट आणि इथे आहे आउटपुट. तर करेक्ट ऑप्शन आहे 1 डायोड इज यूज इन द
हाफ वेव रेक्टिफायर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. रिपल फॅक्टर एक स्मॉल आर इज डिफाईन्ड ॲज. तर रिपल म्हणजे काय? AC component present in the rectifier output. AC component present in the rectifier output. तर हे AC कंपोनंट मोजण्यासाठी आपण कोणाचा यूज केला आहे? रिपल फॅक्टर. तर रिपल फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज रेशो ऑफ AC component in the rectifier output divided by DC component in the rectifier output. AC कंपाऊंड म्हणजे कोणते? RMS व्होल्टेज. आणि DC कंपाऊंड म्हणजे कोणतं? DC व्होल्टेज. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. इन हाफ वेव रेक्टिफायर इफ द इनपुट फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स, इनपुट फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. देन द रिपल फ्रिक्वेन्सी इज, रिपल फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी? आउटपुट फ्रिक्वेन्सी. त्याच्यामध्ये बघा, हे आहे माझं इनपुट 1 सायकल, हे आहे आउटपुट ऑफ हाफ वेव रेक्टिफायर आणि हे आहे आउटपुट ऑफ द फुल वेव रेक्टिफायर. तर एक सायकलमध्ये, तर हे पोर्शन आहे 1 सायकल. एका सायकलमध्ये इनपुटने एक पॉझिटिव्ह हाफ सायकल दिली, हाफ वेवने पण हाफ वेव रेक्टिफायरच्या पण आउटपुटने एकच पॉझिटिव्ह हाफ सायकल दिली, पण फुल वेव रेक्टिफायरने 2 पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्या. म्हणजे इनपुटची फ्रिक्वेन्सी जर 50 असेल तर हाफ वेव रेक्टिफायरच्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी किती असणार? 50. आणि फुल वेव रेक्टिफायरच्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी किती असणार? 100. कारण की इथे फक्त एकदाच पॉझिटिव्ह हाफ सायकल आली आहे, पण इथे किती वेळेस आली आहे? 2 वेळेस. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, 50 हर्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन. PIV डिफाईन्ड ॲज ऑर stands for. The peak inverse voltage is defined as PIV, ज्याला आपण म्हणतो ते काय आहे? पीक इन्व्हर्स व्होल्टेज. तर पीक म्हणजे काय? मॅक्झिमम. इन्व्हर्स म्हणजे काय? निगेटिव्ह. आणि व्होल्टेज, निगेटिव्ह व्होल्टेज आपल्याला कुठे भेटणार? रिव्हर्स बायसमध्ये. तर करेक्ट ऑप्शन आहे सी. PIV म्हणजे पीक इन्व्हर्स व्होल्टेज इज डिफाईन्ड ॲज मॅक्झिमम निगेटिव्ह व्होल्टेज इन द रिव्हर्स बायस. कोणाच्या अक्रॉस? डायोडच्या अक्रॉस. ओके. नेक्स्ट. रेक्टिफायर इफिशियन्सी इज डिफाईन्ड ॲज ऑर गिवन ॲज. इफिशियन्सी म्हणजे काय? परफॉर्मन्स, त्याची काम करण्याची क्षमता. तर काम त्याने कसं केलं हे काढण्यासाठी आपण काय बघतो? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर इथे आउटपुट काय आहे? DC. रेक्टिफायरची इफिशियन्सी काढायची आहे तर आउटपुट कोणतं आहे? DC पॉवर. आणि इनपुट कोणतं आहे? AC पॉवर. तर रेक्टिफायर इफिशियन्सी इज डिफाईन्ड ॲज DC पॉवर ॲट द लोड, लोड म्हणजे आउटपुट, आणि AC इनपुट पॉवर. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. इन हाफ वेव रेक्टिफायर VM म्हणजे काय? मॅक्झिमम व्होल्टेज इज 10 वोल्ट. देन VDC इज इक्वल टू. तर VDCचा फॉर्म्युला काय आहे हाफ वेव रेक्टिफायरसाठी? VM डिवायडेड बाय पाय. तर VM किती आहे? 10 आणि पाय म्हणजे काय? 3.14. तर हे जर केलं तर VDCची व्हॅल्यू काय आली? 3.18. तर आन्सर इज बी, 3.18 वोल्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इन हाफ वेव रेक्टिफायर इनपुट इज 230 वोल्ट. 230 वोल्टचा AC सिग्नल अप्लाय केला आहे ट्रान्सफॉर्मरला. हॅविंग टर्न्स रेशो म्हणजे N1 आहे 4 आणि N2 आहे 2. तर बघा काय काढायचं त्यांनी? द व्हॅल्यू ऑफ DC आउटपुट व्होल्टेज. तर VDCचा फॉर्म्युला काय हाफ रेक्टिफायरमध्ये? VDC इज इक्वल टू VM डिवायडेड बाय पाय. ओके. तर इथे काय केलं आहे? 230 वोल्ट अप्लाय केलं आहे प्रायमरी कॉईलला. तिथं N1 आहे 2 आणि N1 आहे 4 आणि N2 आहे 2. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा फॉर्म्युला माहीत आहे. V1 डिवायडेड बाय V2 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2. तर V1 किती आहे? 230 भागिले V2 काढायचं आहे. V2 म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस द सेकंडरी वाइंडिंग इथलं ते काढायचं आहे.
तर हे जर केलं तर V2 आला 115. पण इथलं जे व्होल्टेज आहे, हे जे व्होल्टेज आहे ते कोणतं आहे, AC व्होल्टेज. आणि ही व्हॅल्यू कोणती मग, RMS व्होल्टेज. तर हे VM नाही आहे, 115 जी व्हॅल्यू आली आहे ते VM नाही आहे, ते कोणतं आहे, RMS व्होल्टेज आहे. तर RMS व्होल्टेजवरून आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज काढायचं आहे, VM काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, VRMS इज इक्वल टू VM डिवायडेड बाय 2. तर याच्यावरून मॅक्झिमम व्होल्टेज किती आलं आहे, 230. आता ही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची. तर VM किती आहे, 230 भागिले 5. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे 73.24. ओके, तर लक्षात घ्या, पहिले ट्रान्सफॉर्मरचा फॉर्म्युला, त्याच्यावरून V2 काढायचा. पण V2 हे VM नाही आहे, ते कोणतं व्होल्टेज आहे, RMS व्होल्टेज आहे. RMS व्होल्टेजवरून VM काढायचं आणि VM नंतर काय काढायचं आहे, VDC. नंतर पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजे PIV ऑफ डायोड फॉर गिवन रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी पीक इन्व्हर्स व्होल्टेज किती आहे, VM. आणि आत्ताच आपण इथं VM काढलं आहे, VMची व्हॅल्यू किती आहे, 230. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. द व्हॅल्यू ऑफ DC आउटपुट करंट IDC ॲझोम RL इज इक्वल टू 1 किलो ओहम. तर IDC जर काढायचा असेल तर ओहम्स लॉनुसार फॉर्म्युला काय आहे, VDC डिवायडेड बाय RL. तर VDC आत्ता आपण काढला आहे, किती आला, 73.24. ते ठेवायचं आहे. रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे, 1 किलो ओहम. पण आपण रेजिस्टरची व्हॅल्यू कशामध्ये होतो, ओहममध्ये. तर 1 × किलो म्हणजे काय, 10⁻+3. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपलं ऑप्शन येणार 73.24 मिली सेकंड. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 23. In bridge rectifier, diodes are used. So this is a circuit diagram for the bridge full wave rectifier. याच्यामध्ये इनपुट सेक्शनला आहे ट्रान्सफॉर्मर. सो दिस इज अ ट्रान्सफॉर्मर आणि ह्याच्यामध्ये वी आर युजिंग 4 डायोड्स. तर करेक्ट ऑप्शन आहे 4 विच आर कनेक्टेड इन अ ब्रिज स्ट्रक्चर. बघा D1 D2 पोझिशन सेम आहे. त्यानंतर D3 D4 अपोजिट आर्ममध्ये पोझिशन सेम. सो D1 D2 अपोजिट आर्म पोझिशन इज सेम, D3 D4 अपोजिट आर्म पोझिशन इज सेम. आणि दोघांच्या मध्ये काय लावायचं, लोड रेजिस्टर. सो 4 डायोड्स आर यूज इन द ब्रिज रेक्टिफायर. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे दोन प्रकार आहे, एक सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे ब्रिज. तर इथे जो रेक्टिफायर यूज केला आहे तो कोणता आहे, ब्रिज रेक्टिफायर. VM मॅक्झिमम व्होल्टेज 100 वोल्ट आणि लोड रेजिस्टर किती आहे, 100 किलो ओहम. तर हेच दोन क्वेश्चन माझ्याकडून चुकले होते, त्याबद्दल सॉरी. पण याचे मार्क मी तुम्हाला देणार आहे. तर क्वेश्चन नंबर 24 आणि क्वेश्चन नंबर 25चे मार्क तुम्हाला भेटणार आहे. ओके. सो आता करेक्ट सोल्युशन बघू आपण. तर VDC, द व्हॅल्यू ऑफ VDC आणि IDC तो विचारत आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये VDCचा फॉर्म्युला काय आहे, 2VM डिवायडेड बाय पाय. ओके. VMची व्हॅल्यू डायरेक्टली त्यांनी दिलेली आहे, तर ती व्हॅल्यू आपण इथे पुटअप करूया. तर 2 × 100 भागिले पाय. VDC किती आला, 63.6 वोल्ट. ओके, 63.6 वोल्ट. IDC काढण्यासाठी ओहम्स लॉ यूज केला. I इज इक्वल टू V डिवायडेड बाय R. तर V कोणता आहे, VDC म्हणजे 63.6 आणि RL किती आहे, 100 किलो ओहम. हे जर व्हॅल्यू पुटअप केली तर आन्सर येतं 0.636 मिली ॲम्पियर. त्याच्यामध्ये ऑप्शन तो याच्यात नाही आहे, तर तुम्हाला त्याचे मार्क भेटतील. तर इथे मी थोडं करेक्शन केलं आहे, तर ऑप्शन नंबर C आपण ठेवूया. इथं 63.6 वोल्ट आहे आणि करंटची व्हॅल्यू बरोबर दिलेली आहे. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ पीक इन्व्हर्स व्होल्टेज. तर ब्रिज रेक्टिफायर आहे, तर पीक इन्व्हर्स व्होल्टेज काय येणार, VM. आणि VMची व्हॅल्यू तिने दिलेली आहे 100 वोल्ट. तर अगेन इथं चुकलं आहे. ॲक्च्युअली इथं 50 पाहिजे होतं पण 5 झालं. इथं 100 पाहिजे होतं पण 10 झालं. इथे 150 पाहिजे होतं, चुकीने 15 झालं आहे. इथे 200 पाहिजे होतं पण चुकीने ते 20 झालं आहे. तर करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे 100. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 24 आणि क्वेश्चन नंबर 25चे 2 मार्क भेटतील.
सर्वांना तुम्ही ऑप्शन काहीही चूज केलं तरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 26. फिल्टर इज डिफाईन्ड ॲज. तर फिल्टरचं काम काय होतं? टू कन्वर्ट पल्सेटिंग डी सी इंटू प्युअर डी सी. एकटं रेक्टिफायर ते करू शकत नाही आहे, ए सी टू डी सी कन्वर्ट करू शकत नाही आहे. म्हणून आपण जे रेक्टिफायर नंतर कोणतं डिव्हाइस बसवायचं आहे? फिल्टर, जो काय करेल? विच विल कन्वर्ट पल्सेटिंग डी सी इंटू प्युअर डी सी. हे झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. मॅच करायचं आहे. फिल्टरचं नाव दिलं आहे आणि त्यानंतर त्यासमोर सर्किट डायग्रॅम. एल फिल्टर पहिला आहे. एल फिल्टर म्हणजे काय? इंडक्टर फिल्टर. इंडक्टर फिल्टरमध्ये ऑलवेज इंडक्टर कसा जोडायचा आहे? सिरीजमध्ये. तर इंडक्टर जो आहे तो ऑलवेज कसा जोडायचा आहे? सिरीजमध्ये विथ द लोड रेजिस्टर. ओके, नेक्स्ट आहे सी फिल्टर. सी म्हणजे शंट कॅपॅसिटर फिल्टर. तर कपॅसिटर फिल्टरमध्ये कपॅसिटर हा ऑलवेज कसा जोडायचा आहे? पॅरललमध्ये विथ द लोड रेजिस्टर. बघा इकडे. नेक्स्ट पाय फिल्टर. त्याला पाय फिल्टर काय म्हणलं? बिकॉज याचं सिम्बॉल कसं आहे? इट इज सिमिलर टू द सिम्बॉल ऑफ पाय. तर अगोदर इथं यूज करायचं आहे आपण C1, नंतर L, त्यानंतर C2. कपॅसिटर ऑलवेज कनेक्टेड इन अ पॅरलल आणि इंडक्टर इज कनेक्टेड इन अ सिरीज. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द गिवन ब्लॉक्स इन द रेग्युलेटेड डी सी पॉवर सप्लाय. रेग्युलेटेड म्हणजे काय? रेग्युलेट मीन्स वी हॅव टू मेंटेन और कंट्रोल द डी सी व्हॅल्यू. आउटपुटमध्ये जी डी सी व्हॅल्यू आली आहे, डी सी सिग्नल आला आहे, त्याची व्हॅल्यू मेंटेन करायची, कंट्रोल करायची. म्हणजे इनपुट जरी चेंज झाला तरी माझं आउटपुट चेंज व्हायला नको. ओके, तर बघा पहिला जो ब्लॉक येणार आहे तर इनपुट आपलं ऑलवेज काय असतं? ए सी. स्टँडर्ड व्हॅल्यू किती आहे? 230 वोल्ट आणि फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्स. तर स्टँडर्ड ए सी सिग्नल 230 वोल्टची व्हॅल्यू असते, ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. तर याच्यामध्ये आलेल्या सिग्नलचं व्होल्टेज कमी करण्यासाठी अगोदर आपण कोणता डिव्हाइस यूज करतो? ट्रान्सफॉर्मर. तर पहिला ब्लॉक कोणता आला? ट्रान्सफॉर्मर. नंतर आलेल्या ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून ट्रान्सफॉर्मर नंतर आपण कोणता डिव्हाइस यूज करतो? कोणतं सर्किट यूज केलं आहे? रेक्टिफायर. तर रेक्टिफायर आला बीमध्ये. नंतर रेक्टिफायरचं आउटपुट हे प्युअर डी सी नाही आहे, ते पल्सेटिंग डी सी आहे. त्याच्यामध्ये ए सी कंपोनंट पण आहेत प्लस डी सी कंपोनंट पण आहेत. ए सी कंपोनंट काढण्यासाठी आपण रेक्टिफायर नंतर कोणता डिव्हाइस बसवायचा आहे? फिल्टर. ओके, नंतर फिल्टरचं आउटपुट हे प्युअर डी सी आहे पण ते कसं आहे? अनरेग्युलेटेड. म्हणजे इनपुट जर व्हॅरी झाला तर याचं आउटपुट पण व्हॅरी होणार. पण आपल्याला आउटपुट कसं हवं आहे? कॉन्स्टंट हवं आहे, मेंटेन हवं आहे. म्हणून आपण फिल्टर नंतर जो डिव्हाइस बसवला आहे, जो सर्किट बसवला आहे, त्याचं नाव काय आहे? व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे इनपुट जरी व्हॅरी झालं तरी आउटपुट हे व्हॅरी होणार नाही आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय वी नीड द फिल्टर. तर फिल्टरची गरज काय आपल्याला? तर फिल्टर काय करतो? इट कन्वर्ट पल्सेटिंग डी सी इंटू प्युअर डी सी. म्हणजे काय? रेक्टिफायरच्या आउटपुटमधले जे ए सी कंपोनंट आहेत, जे रिपल आहे, ते काढायचं काम कोणाचं आहे? फिल्टरचं आहे. सो बोथ ऑप्शन ए अँड बी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शेवटचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट डायग्रॅम फॉर द व्होल्टेज रेग्युलेटर. तर आपल्याला माहीत आहे व्होल्टेज रेग्युलेटर बनवायचं असेल तर आपण काय यूज करतो? झिनर डायोड. त्याचं कनेक्शन कसं करायचं आहे? रिव्हर्स बायसमध्ये. म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेटर बनवण्यासाठी जो डायोड यूज केला आहे तो कोणता आहे? झिनर डायोड. कनेक्शन कसे करायचे? रिव्हर्स बायसमध्ये. जे ॲनोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह आणि कॅथोड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह. आपण जी सर्किट डायग्राम बघितली वर्गात त्याच्यामध्ये डायोड हा आपण कसा कनेक्ट केला होता? पॅरलल विथ द लोड रेजिस्टर RL. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. त्याच्यामध्ये बघा, दिस इज अ कॅथोड,
This is a cathode which is connected to the positive terminal. This is a anode which is connected to the negative terminal. म्हणजे झिनर डायोड काय झाला आपला रिव्हर्स बायस. ओके, त्याच्यामध्ये आपण जे आर एस यूज केलं आहे ते काय आहे, करंट लिमिटिंग रेजिस्टर, आणि आर एल काय आहे माझा लोड रेजिस्टर. तिथे आहे माझं इनपुट, इथे आहे माझं आउटपुट. तर व्होल्टेज रेग्युलेटरचं इनपुट काय असणार, अनरेग्युलेटेड डी सी व्होल्टेज, आणि आउटपुट काय असणार रेग्युलेटेड डी सी व्होल्टेज. तर हे होतं आपलं सोल्युशन फॉर द क्वीज नंबर 2. आय होप सर्वांना कळलं असेल, सर्वांचं डाऊट्स क्लिअर झाले असेल. सो थँक्यू.